भाकरी करायच्या तर डबान ताट आणून द्या. आय तर लागत आणि गिळायला यांना. स्वयंपाक करते तर हाताखाली काम कोण करीन? चला लवकर. उपकार करते काय? उपकार करते तुम्हाला आय तर घाली ते दुसरी आणि तुझ्या नाटक करायला लागले. एवढा दम आहे का तुमच्यात? या बरं घेऊन बघा ते मी बी. अरे तू दुसरी तुझ्या अगोदर बी एक अशीच होती, तिला हाकलली. असं तुमच्यात एवढा दम आहे का? मग आधी अजून एखादी आणायला नंतर बी आणायला. तुला माहित नाही काय? तू दुसरी आणि मग तिसरी यायला काय हे लागत काय? आणा आणा पिठात दावा ताट आणा. भाकरी देते करून. नाही तर मी बी करणार नाही स्वयंपाक. पडू देत असत मग. असं होय? हा झोपेन का? अरे 4 टाइम खाती म्हशी सारखी, तुला झोपेन का उपाशी? 4 टाइम खाती म्हणजे काय तुम्ही आणून देता काय मला? मग कोण देत? मी मग कष्ट करते वावरात. एवढं कष्ट म्हणजे वाळूनच चालली तू? आणि मग वाळूनच गेले मी. बघा माझ्याकडे 5 किलो वजन कमी झालं. असं? आणि मग साड्या हलक्या घेतल्यामुळे वजन कमी झालंय. हा खाण्या वाचून नाही म्हणजे माझं वजन कमी झालंय. मग एकच टाइम भाकर खाते मी. असं होय? मग आणि स्वयंपाक एवढ्या 8-8 भाकरी केलेल्या काय कुत्र्याला टाकी काय? पोरगी हिंडून फिरून निवाळणीच तर बिना कामाचीच येते. हा खेळू दे तिला, वय आहे तिचं. खेळायचं वय आहे का तुझं? काम काय तो बाप करीन का? इकडे ये तू पहिली. इथं बैस. आई मी पाण्याला जाते. बापावानीच पोट्टी आहे. काय हाय काही लागली? हा मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. टोय 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 काम सांगितलं की नुसतं तोंडाचा पट्टा चोरतो. मग हात करायचा तेवढा फास्ट चालत होत नाही माझ्याच्याने. होत नाही. नाही होत. आणि दुसरी आणल्यावर मग हा ना तुमच्यातला दम पाहून द्या. मला कोण येत आहे तुमच्या माग तरी? मी होते म्हणून राहिले. मी होते म्हणून तुमचा संसार झाला, नाही तर झालाच नसता. पहिली असंच म्हणायची म्हणून ढोंगावला देऊन हाकलली आणि तुला आणली. तुला मी नाटक सुचले ना, तुझी बी ती अवस्था होईल. तिसरी पहिली नाही हाकलली ती, बाबा घेऊन गेली. मग हक्कलो काय करते राहील का? तुम्हाला सोडून गेली ती. मी खमकी म्हणून संसार करायला गल्लीत विचार कशी हाकली तिला इथून. ती उगाच तुम्हाला सोडून नाही गेली. अरे मी परत घरात नाही घेतलं मग केलं दुसरं नाव काय बरं पडू तुझ्या. आता अंड्याच्या पोळ्याकडे आपल्या जा पिठा डबा आणा, ताट आणून द्या मला. मी करते. हाताखाली एवढी मोठी पोरगी पोरग कोणीच हाताखाली काम करीत नाही. शेजाऱ्या पाजाऱ्याने बघितलं काय म्हणते गड्यासारखं गडी बायकोच काम ऐकून. मग कोणाला सांगा? तुमचे पोरं लाडाचे, तुम्ही लाडाचे. मीच काय उक्त घेतलं का घरातलं सारं काम करायचं? सुगरे नाही तुझ्या आजच्या भाकरी काढून असलं भारी होतं ना. बस एकच नंबर. मग मला वाटत कधी पुरीने करावा, कधी तुम्ही हाताखाली काम नाही करावं. लेकरू तिला काम सांगायला ती शाळा शिकत तिला. मग आता शाळा तुझ्या आईने तुला सांगितलं किती काम सांग बारीक होतो. तू बी अशी तिच्यासाठीच होती. सहज चालले तरी हालत हालत चालायची नाचत नाचत. आता ती बी तुझीच पोरगी ना, ती हालत हालत तिला ती काय त्यात काय वेगळे कायच करावं तुम्हाला आता. काय करावं? ती कोणाची पोरगी? बापाची लाडकी ती, लाडाचं लेड. आणि आईची माही नाही ग बाय लाडकी. मला असं वाटत दनादन काम करावं आणि पुस्तक घेऊन आणि ते मोबाईल घेऊन नाही बसावा. ते तर माझ्या डोक्यात जाते दुई लेकर मोबाईल घेऊन बसले. शिकल्यावर एखादी चांगली साहेबीन दिल्या म्हणजे ना माझी पोरगी साहेबीन आहे. मग ते मला कळत नाही खरंच अभ्यास केलाय. नाही तर मोबाईल घेऊन बसलो कोणता अभ्यास आहे? त्याच्यासाठी थोडस आईचं बी लक्ष लागत त्या पोरीकडे. आता वावरातले काम पाहिजे का पोरीकडे लक्ष देत बसायचं? अरे पोरीकडे एक मोबाईल असला दुसरा मोबाईल वर तू असती. मग आता काम आणि मला टाइम तरी भेटतो का मोबाईल पाहायला? मोबाईल कडे वेळ देण्यापेक्षा त्या पोरीकडे द्यायचं. तिला विचारायचं कुठं मोबाईल पडलाय तू माहिती होती नाही मला. चल पोरी बघू काय करते, अभ्यास करते काय करते. डोक्याला ताण बाय जळा झाला सकाळचा. आले तुझा बाई. काय गेलं खायला? तुला तुझ्या बापाला नुसतं खायचं. भाकरी गेली? आता भाकरीच करायच्या. करणार लवकर. तुला झाला का अभ्यास? झाला. अगं ते पुस्तक आणि त्या पुस्तकात मोबाईल काय करते काय मला तर कळाना. पुस्तकात मोबाईल. हा मग जरा अभ्यास करते का त्यांनी मोबाईलच पाठी का तुला सोयरीक पाहून लग्नाचं सांगू करायचं? नाही मी छोटी आहे. तू छोटी आहे. नाही लग्नच करून टाकाल सांगा तुझ्या बापाला. पप्पाला नाव सांगेन.
काय बाई तुम्ही ती गया की कोण आणि मी एकटी की कोण झाले असं झालंय आता. ते पोरगा सारा गाव कोळपायला जातं. मग ते पोराला बोल. मी छोटी आहे ना घरात, म्हणजे लाड करायचे असतात छोट्या पोरांचे. छोट्या पोरांना कामं नसतात सांगायची, आजच्या नट्या करायचं. बरोबर होय. पिठा डबा आणि मी भाकरी घेते करू. माझ्या आजची मला असं वाटतं एक गणित सोडवायचं राहिलं होतं, आत्ता आठवलं मला. कायच करावं बाई. बाबा कुठे गेले गणित, कुठं गेलं माझं पुस्तक हरवलं. पुस्तक कुठं माझ्या नवऱ्याने मला हारवार केली ग. काय झालं ते मिळालेला हानमार करायला? मी भाकरी करत नव्हते म्हणून मला आणलं त्यांनी. अगं आता तुम्ही आता येलं तेच सांगा ते स्वयंपाक शिक. तू बी तसंच केलं, स्वयंपाक नव्हते शिकली. आता काय करेन तो तरी. काय झालं तुला? खरंच ग स्वयंपाक शिक ग, नाही तर माझ्यासारखी हालत व्हायची माहिती तुझी. काय मार भाकरी करायला लावल्या तुला, भाकरी नव्हत्यात मग चपात्या करायच्या. अगं त्याला भाकऱ्याच आवडतात ना, चपात्या खात नाही ना तो, म्हणून मला भाकऱ्याच करावं लागत होत्या. भाकरी तुटली की मला बी तोडलं त्यांनी. बरंच म्हटलं तुम्हाला आधीच कुठे काय सांगा तेव्हा समजत नाही. मग नवऱ्याने कुठलं काय येतात घरी. मम्मी खरंच ग तुझं ऐकायला पाहिजे होतं का तेव्हा, मी ऐकलं नाही. काय नाही तिला होतं मग उधार आईचा. आईने काय शिकवलं? अगं तू माझीच बहीण, तू त्याला तोडून आली असतील आज. बरं तसं बरायला गेलं तर त्याने मला तोडलं, तर मी काय त्याला सोडलं नाही का, त्याला पण तोडलं. मग त्याने घरातूनच हाकलून दिलं. आता मी इथंच राहणार. मम्मी कर ग भाकरी, मला भूक लागली आता, आहे ना ग. सॉरी मम्मी, कर ना. बघू नका मम्मी, आम्ही लाडाच्या पुरी. माझी गण मम्मी, आता मी आले ना, आता मस्त पैकी आवडते भाकऱ्या कर. चल चल घ्या आता या कवर एक दोघी. कसं काय करावं माणसाने. या घराने मला तसा चकार बशीलाय.